मराठीचे प्रश्न. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. अस्मिताने दाजीपूरच्या जंगलात गवे पाहिले. गवे या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे, परंतु हे गवाचं अनेकवचन आहे. ज्यावेळेस अनेकवचन रूप दिलं असतं त्यावेळेस आपल्याला एकवचन करायचं आणि लिंग ओळखायचं आहे. तो गवा म्हणतो आपण, म्हणजे हे काय असणार आहे? पुल्लिंग. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. खालील वाक्यातील काळ ओळखा म्हणलेलं आहे. धैर्य आणि श्लोक शिरीष बरोबर खेळायला जातात. तर पहा, जातात मग काय असणार आहे? वर्तमान काळ. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. खाली दिलेल्या पर्यायातील अशुद्ध शब्द ओळखा. आपल्याला अशुद्ध विचारले म्हणजे 3 पर्यायामध्ये शुद्ध शब्द असणार आहेत. संस्कृत पहा हे शुद्ध आहे. अधीक्षक हे देखील शुद्ध लेखन आहे. समीक्षा तर पहा हे अशुद्ध आहे. दीक्षा देखील शुद्ध आहे. समीक्षामध्ये मला दुसरी वेलांटी असली पाहिजे म्हणून याला आपल्याला बोल करायचं आहे. त्यानंतर पहा, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? मी, शुभम आणि शारदा पुण्याला गेलो होतो. तर पहा, मी नंतर इथे काय झालं हवं? स्वल्पविराम. मग पहा, स्वल्पविराम कुठे दिले? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. तर पहा, खालील वाक्यात एकूण किती सर्वनामे आले आहेत? आई तू माझ्याबरोबर खेळायला चल ना. तू आणि माझ्या